काल रात्री जायचं होतं आपल्याला पवार साहेबांच्या मुलाच्या वाढदिवसाला, म्हणून जरा कडक मध्ये आवरून निघालो. हॉलमध्ये गेल्या गेल्या एंट्रीलाच बाळाचा फोटो लावला होता आणि स्टेजवर बलून्स वगैरे लावून एकदम टॉपचं डेकोरेशन केलं होतं. हळूहळू सगळी पाहुणी मंडळी पण येत होती. मग स्टेजच्या एका कोपऱ्यात आम्ही सगळे उभे राहिलो होतो आणि अध्यक्ष स्टेजवर थांबले होते, कारण अध्यक्षांचं विशेष टॉपचं आहे. आणि हे बघा आपले टॉपचे फोटोग्राफर गणेश शेठ, सुपारीचे, लग्नाचे, ब्रेकअपचे सगळ्यांचे फोटो गणेश शेठ काढतात, ते पण एकदम रिझनेबल रेटमध्ये. मग सगळी पाहुणी मंडळी आणि मित्रमंडळी आल्यावर केक कट करून घेतला. नंतर आपण पण स्टेजवर जाऊन पवार साहेबांच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गेलो सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे, म्हणजे जेवायला. बसायला काही जागा नव्हती म्हणून आम्ही उभं राहूनच जेवलो. आपलं तसं काही नसते भावांनो, मिळेल तिथं आपण ऍडजस्ट करतो. मग सगळा कार्यक्रम झाल्यावर निघालो घरी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, नेहमीप्रमाणे सकाळी निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. जरा करेल्स फिरवले. भावांनो, तुम्ही पण असं रोज करेल्स फिरवत जावा, त्यानं डेल्ट मजबूत होत्यात. मग ओव्हरहेड प्रेस घेऊन शोल्डर वर्कआउटला सुरुवात केली. नंतर घेतले रिअल डेल्ट फ्लाय. सगळ्या सेटचे काही व्हिडिओ घेतलेच नाहीत. मग शेवटीला घेतले डम्बेल श्रग्स आणि शोल्डर वर्कआउट संपवला. नंतर गेले 20 मिनिटं इनकेन वॉकिंग आणि आपलं आवरून निघालो घरी. आणि आज जिम मध्ये एक नवीन लेडीज क्लायंट आली होती, पण आपल्याला बघून परत गेली आणि आपण जायची लपून वाट बघत बसली होती. मग घरी पोहोचल्यावर पटकन आवरलं आणि निघालो आपल्या उद्योगाला. जाता जाता कॅफे दिरामध्ये थांबलो आणि स्वरूप शेटचा डबा दिला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.